समन्वय साधला आणि गेले 2 महिने पुणेकरांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला। मतदानाचा टक्का पुण्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे। मी आज पुणेकरांना हे आवाहन करेन की खरं तर आपल्या देशाची लोकशाही जगातली सर्वात शक्तिशाली लोकशाही आहे आणि आपण सगळे या लोकशाहीचा भाग आहोत आणि त्यामुळे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे की आपली लोकशाही अधिक सुदृढ करणं आणि मतदान करणं हे त्याच्यातलं मुख्य काम आहे की मतदानाच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे। जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत आपली लोकशाही अधिक समृद्ध नाही होणार। ठीक आहे। त्यामुळे आजच्या निवडणुकीसाठी या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आणि तुमचा दिनक्रम कसा असेल आजचा? मला असं वाटतं 2 महिने मला पुणेकरांना जे सांगायचं ते मी सांगितलंय। मी 30 वर्ष पुण्यामध्ये या शहरातला सामाजिक राजकीय जीवनातला मी एक कार्यकर्ता म्हणून पुणेकरांनी मला पाहिले अनुभवलंय आणि त्यामुळे मला अधिक आता सांगण्याची आवश्यकता नाही। आज मी सगळ्यांना हेच विनंती करेन की मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतःहून स्वतःचं कर्तव्य बजावूया, मतदान करूया। विरोधी उमेदवारांकडून जो आरोप केला जातो पैसे वाटपाचा, त्याबद्दल तुमची काय भूमिका? मला असं वाटतं की आता लोकांना हे कळून चुकलं की जे आहे तसं दिसावं, माणसाने जे आहे तसं राहावं। आहे एक दाखवायचं एक आणि म्हणून मग लोक कधी ना कधी ते ओळखतात ना। मला असं वाटतं की खूप काही गोष्टी घडतायत। मी कधीच बोललो नाही, आजही मला असं वाटतं मी व्यक्तिगत स्वरूपात बोलू नये, कारण कोणी चांदी आणली, कोणी कुठून पैसे आणले, बंगालहून चांदी आली, कर्नाटकमधून पैसे आले, साड्यातनं पैसे गेले, गुन्हे कुणावर दाखल झाले, उगाच काहीतरी पुरावा नाही काही नाही येऊन आपलं फक्त कुठंतरी ओरडाओरड आरडाओरड करायचं। पुणेकरांना ते कळलं, एकदा झालं दोनदा झालं, आता ते जुनं झालं, लोकांना आता खरा चेहरा कळला। स्टंटबाजी होती का ती असं म्हणायचंय? आता मी त्याच्यावर नाही जास्त बोलणार। द्या, कंटाळा करू नका। मत द्यायला अक्षरशः 5 ते 10 मिनिटांचं काम असतं, जाऊन तुम्हाला ते बटन दाबायचं असतं आणि त्याच्यावर तुमचं मत द्यायचं असतं। त्यामुळे टक्केवारी कमी झाली तर जो उमेदवार तुम्हाला अपेक्षित नाही आहे कदाचित तो उमेदवार निवडून येऊ शकतो। त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की बदल घडला पाहिजे तर बाहेर पडा आणि तुमचं मत द्या। तर आपण पुण्यामधली ही दृश्य पाहतोय। पुण्यामध्ये सेलिब्रिटीज सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत। तर इकडे आपण पाहतोय राहुल देशपांडे जे प्रसिद्ध गायक आहेत ते मतदान करण्यासाठी आलेले आहेत। दुसरीकडे रवींद्र धंगेकर यांनी बाईकवरून प्रवास करत देवाचे आशीर्वाद घेतले। पुण्यामधल्या एका ठिकाणी त्यांनी ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतले। तर दुसरीकडे सुबोध भावे हे सुद्धा मतदान करण्यासाठी आलेले आहेत आणि पुणेकरांनी खरं तर सुट्टीचा आनंद घ्यावा पण मतदान करावं असं सुद्धा आवाहन या ठिकाणी सगळ्यांकडून करण्यात येत आहे। पुणेकरांची ही मतदारांची संख्या जर आपण पाहिली तर मागच्या वेळी सुद्धा मतदानाचा आकडा त्या ठिकाणी कमी झाला होता। ही दृश्य आपण संभाजीनगर मधली पाहतोय। संदीपान भुमरे यांनी या ठिकाणी मतदान केलेलं आहे आणि मतदान केल्यानंतर आता ते आपल्याला या ठिकाणी मतदानाचं आवाहन करताना दिसतात। सध्याची ही महत्त्वाची अपडेट आपण पुण्यामधून आणि संभाजीनगर मधून पाहतोय। छत्रपती संभाजीनगरमध्ये संदीपान भुमरे विरुद्ध चंद्रकांत खैरे असा हा सामना रंगणार आहे। याशिवाय इम्तियाज जलील सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत। हा माझा अनुभव आहे। मी आज जवळजवळ 20 वर्ष लोकप्रतिनिधी, तर मला असं वाटतं लोकांना ते आवडतं आणि मी त्याच याच्यावरती लोकांशी संवाद केला, समन्वय साधला आणि गेले 2 महिने पुणेकरांना शेवटच्या माणसापर्यंत पोहोचण्याचा मी प्रयत्न केला। मतदानाचा टक्का पुण्यासाठी नेहमीच चिंतेचा विषय राहिलेला आहे। मी आज पुणेकरांना हे आवाहन करेन की खरं तर आपल्या देशाची लोकशाही जगातली सर्वात शक्तिशाली लोकशाही आहे आणि आपण सगळे या लोकशाहीचा भाग आहोत आणि त्यामुळे आपलं राष्ट्रीय कर्तव्य आहे की आपली लोकशाही अधिक सुदृढ करणं आणि मतदान करणं हे त्याच्यातलं मुख्य काम आहे की मतदानाच्या माध्यमातून आपलं राष्ट्रीय कर्तव्य आपण बजावलं पाहिजे। जोपर्यंत आपण आपलं कर्तव्य बजावत नाही तोपर्यंत आपली लोकशाही अधिक समृद्ध नाही होणार। ठीक आहे। त्यामुळे आजच्या निवडणुकीसाठी या सगळ्या एकूण प्रक्रियेमध्ये तुम्ही आता मतदारांना काय आवाहन कराल आणि तुमचा दिनक्रम कसा असेल आजचा? मला असं वाटतं 2 महिने मला पुणेकरांना जे सांगायचं ते मी सांगितलंय। मी 30 वर्ष पुण्यामध्ये या शहरातला सामाजिक राजकीय जीवनातला मी एक कार्यकर्ता म्हणून पुणेकरांनी मला पाहिले
अनुभवलं आहे. आणि त्यामुळे मला अधिक आता सांगण्याची आवश्यकता नाही. आज मी सगळ्यांना हेच विनंती करेन की मोठ्या प्रमाणामध्ये आपण स्वतःहून स्वतःचं कर्तव्य बजावूया, मतदान करूया. विरोधी उमेदवाराकडून जो आरोप केला जातो पैसे वाटपाचा त्याबद्दल तुमची काय भूमिका आहे? मला असं वाटतं की आता लोकांना हे कळून चुकलं की जे आहे तसं दिसावं माणसाने, जे आहे तसं राहावं. आहे एक, दाखवायचं एक, आणि म्हणून मग लोक कधी ना कधी ते ओळखतात ना. मला असं वाटतं की खूप काही गोष्टी घडतायत. मी कधीच बोललो नाही. आजही मला असं वाटतं मी व्यक्तिगत स्वरूपात बोलू नये, कारण कोणी चांदी आणली, कोणी कुठून पैसे आणले, बंगालवरून चांदी आली, कर्नाटकमधून पैसे आले, साड्यातनं पैसे गेले, गुन्हे कुणावर दाखल झाले. उगाच काहीतरी पुरावा नाही, काही नाही, येऊन आपलं फक्त कुठंतरी ओरडाओरड आरडाओरड करायचं. पुणेकरांना आता कळलं, एकदा झालं, दोनदा झालं, आता ते जुनं झालं. लोकांना आता खरा चेहरा कळला. स्टंटबाजी होती का ती असं म्हणायचंय? आता मी त्याच्यावर नाही जास्त बोलणार.